तर भोंदूबाबा अशोक खरातमुळे रुपाली चाकणकरांनंतर आणखी एक महिला नेत्या अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। लोकसभेत विजयासाठी महिला नेत्यानं खरातकडे जाऊन पूजा केल्याची सूत्रांची माहिती असून लोकसभा निवडणुकीत ती महिला खासदारही झाल्याचं सांगण्यात येते आणि त्यामुळे या विजयी महिला खासदाराची एसआयटी चौकशीची शक्यता आता वर्तवण्यात येते। महिला नेत्या भोंदू खरातकडे तोटगा काढण्यासाठी गेल्या होत्या असंही सूत्रांनी सांगितलंय। भोंदू खरातनं धक्कादायक निकाल लावून देतो असं म्हणत पूजा करण्यास भाग पडल्याचा दावा या निमित्तानं करण्यात येतोय। खरातच्या कार्यालयात संबंधित महिला या कुटुंबासह याआधी आल्याची माहिती आहे। यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी त्या महिला नेत्यानं खरातकडे पूजा केल्याची चर्चा आहे। केवळ महिला नेत्याच नाही तर पुरुष नेताही खरातकडे निवडणुकीत विजयासाठी गेल्याची सूत्रांची माहिती आहे। तर अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातनं कोट्यवधीची काळी माया जमवल्याचे समोर आलंय। नाशिकमध्ये खरातनं आलिशान बंगले, फार्म हाऊस तसेच शिर्डीमध्ये अनेक मोक्याच्या ठिकाणी भूखंड, शिर्डीमध्ये 48 गुंठ्यांवर पसरलेल्या लॉन्समध्ये पार्टनरशिप अशी अमाप माया खरातनं जमवली आहे। शिर्डीतील वॉटर पार्क शेजारी निमगाव शिवारात असणाऱ्या या कोट्यवधीच्या मालमत्तेतही भोंदूबाबा भागीदार आहे। 48 गुंठे परिसरात असणाऱ्या सिल्वर ओक लॉन्समध्ये तो भागीदार असल्याचं समोर आलंय। शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचे बंधू महेंद्र शेळकेंच्या लॉन्समध्ये भोंदूनं गुंतवणूक केली आहे। शिर्डीत अनेक मालमत्ता असल्याची चर्चा असून या मालमत्ता त्यानं कशा मिळवल्या याची चौकशी केली जाते। भक्तांना गंडवून भोंदू मांत्रिक अशोक खरातनं जमा केलेल्या संपत्तीचा पूर्ण हिशोब अजून होणं बाकी आहे। तर अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टच्या सर्व सदस्यांची चौकशी आता होणार आहे। नाशिक पोलिसांकडून शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांची चौकशी होणार आहे। या ट्रस्टमध्ये रुपाली चाकणकर या देखील सदस्य असल्यामुळे आता त्यांची देखील नाशिक पोलिसांकडून चौकशी होणार असल्याची माहिती समोर येते। या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सभागृहात निवेदन देखील सादर करण्यात आले। दरम्यान यावेळी बोलताना खरात याच्या संपर्कात असलेल्या राजकीय नेत्यांची देखील चौकशी होणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।